शुभ सकाळ मंडळी. आज आहे गौरीपूजन आणि आमच्याकडे गौरीपूजन कसं करतात हे तर तुम्हाला मी दाखवणार आहेच, पण त्याआधी मामीनं सकाळी इडली आणि चटणी तनूकडून पाठवून दिली होती. आम्ही आता गवर भरण्यासाठी विहिरीजवळ आलेलो आहोत. आमच्या इथे चंदगडमध्ये 5-6 बायका किंवा त्यापेक्षा अधिक बायका एकत्र जमा होतात आणि विहिरीजवळ येतात. तिथून आम्ही विहिरीतलं पाणी तांब्यामध्ये घेतो आणि मग आपण जी गवर नेलेली असते ती त्या तांब्यामध्ये बसवतो. तर अशा प्रकारे आमच्याकडे ही प्रथा आहे की एखाद्या विहिरीवर जाऊन विहिरीतलं पाणी तांब्यामध्ये घ्या, विहिरीची छान अशी पूजा करा, नैवेद्य अर्पण करा, आरती करा आणि मग ती गवर डोकीवरून घरी घेऊन यायची असते. आणि गवर आणताना तोंडामध्ये थोडं पाणी घेतलं जातं आणि जोपर्यंत गवर आपण नेऊन गणपतीच्या साईडला ठेवत नाही तोपर्यंत ते पाणी थुकायचं पण नाही आणि बोलायचं पण नाही. तर अशी आमच्याकडे प्रथा आहे आणि खूप छान वाटतं हे सगळं करताना. तर तुमच्याकडे गवर कशी आणली जाते हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मलाही आवडेल तुमच्याकडे गवर कशी करतात हे ऐकायला.
तर आता आम्ही गौर घरी आणलेली आहे आणि आमच्याकडे आता गौरीची पूजा केली जाते, तिची स्थापना करून आरती वगैरे आम्ही करून घेतो आणि आमच्याकडे गौरीला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवला जातो। कोणत्याही 5 पालेभाज्या किंवा त्याहून अधिक पालेभाज्या अशी मिक्स आमच्याकडे भाजी बनवली जाते। चला तर आता गौरी पूजन आम्ही करून घेतलं, पण संध्याकाळी आमच्याकडे सत्यनारायणची देखील पूजा होती आणि आमच्याकडे आम्ही सत्यनारायणच्या पूजेला पोळीचा नैवेद्य दाखवतो, म्हणून आता आम्ही इथं पोळीचं जेवण करायला घेतलेलं होतं। आता आमचा नैवेद्य वगैरे तयार झाला होता आणि भटजी देखील आले होते, तर त्यांनी पूजेला मांडणी करायला सुरुवात केली होती।
तर मंडळी, असा होता आजचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदात राहा.